गणपती बाप्पा मोरया. एका शहरात एक अतिशय श्रीमंत सेठजी राहत होते. 100 पिढ्यापासून खातील एवढा पैसा त्यांच्याकडे होता. पण ते सेठजी महाकंजूस होते. अगदी सामान्य माणसासारखे जीवन जगायचे. ना स्वतः पैसे खर्च करायचे, ना आपल्या घरच्यांना पैसे खर्च करू द्यायचे. दानधर्म करण्यासाठी 1 रुपया सुद्धा त्यांच्या खिशातून निघत नसे. त्यांच्या या कंजूस स्वभावामुळे त्यांच्या घरातले सर्व वैतागले होते. एकदा हे कंजूस सेठजी एका साधूचे प्रवचन ऐकण्यासाठी गेले. तेव्हा साधू बाबा हे प्रवचनात दानाचा महिमा सांगत होते. हा दानाचा महिमा ऐकून कंजूस सेठजींना आपण पण दान करावे असे वाटले. मग ते त्या साधू बाबाकडे गेले आणि म्हणाले, बाबा, मला तुमची कथा खूप आवडली. तुमची कथा ऐकून मलाही दान करण्याची इच्छा झाली. पण ज्यावेळी मी एखादी वस्तू दान करायची ठरवतो त्यावेळी मला वाटते की ही वस्तू माझ्यासाठी खूप उपयोगाची आहे आणि माझ्या मनात विचार येतो, हिचे मी कसे दान करू. आणि मग मला दान करण्यात कसलाच रस राहत नाही. मग मला निरुपयोगी वस्तूचे दान करून पुण्य मिळेल का. साधूबाबांच्या लक्षात आले की सेठजी खूपच कंजूस आहेत. त्यामुळे यांची काही दान करण्याची इच्छा होत नाही. तरी यांना दान करायची सवय लागावी म्हणून काहीतरी केलेच पाहिजे. असा विचार करून साधू बाबा म्हणाले, सेठजी, तुम्ही निरुपयोगी वस्तूचे दान केले तरी तुम्हाला पुण्य लाभेल. असं करा, तुम्हाला निरुपयोगी वाटतील त्या वस्तू मला दान करा. कंजूस सेठजींनी तिथे बसून खूप विचार केला, आपल्याला काय दान करता येईल. मग काहीतरी त्यांना आठवले आणि ते म्हणाले, बाबा, बिलकुल वाईट वाटून घेऊ नका. आमच्या घरी सकाळ संध्याकाळी भाजी आणि भाकरी तयार केली जाते. त्या भाजीची साल निघते आणि पिठात कोंडा निघतो. या वस्तूंचा मला काहीच उपयोग नाही. मग तुम्ही भाजीच्या साली आणि पिठाचा कोंडा यांचा दान म्हणून स्वीकार कराल का. साधू बाबा मंद हसले आणि म्हणाले, काही हरकत नाही सेठजी. मी रोज सकाळी तुमच्या घरासमोरून जातोस, तेव्हा मी तुमच्याकडून भाजीची साले आणि पिठाचा कोंडा दान म्हणून स्वीकारेल. हे ऐकून कंजूस सेठला खूपच आनंद झाला. दुसऱ्या दिवसापासून साधू बाबा रोज सेठजींच्या घरी जाऊन भाजीच्या साली आणि पिठाचा कोंडा दान म्हणून घेत असत. त्या कंजूस सेठलाही दान देताना खूप आनंद होत असे. भाजीची साल आणि पिठाचा कोंडा फेकून देण्यापेक्षा आपण दान देऊन पुण्य कमावत आहोत हे त्याला वाटत असे. साधू बाबा ती भाजीची साल आणि पिठाचा कोंडा घेऊन गायला खाऊ घालायचे. असे अनेक महिने चालू होते. ईश्वर हा जगाच्या कणाकणात सामावलेला असतो. देवालाही त्या शेठजीची कंजूशी पाहून हसू आले आणि या शेठजीची मजा बघण्यासाठी एक मांजर शेठजीच्या घरी पाठवली आणि ती मांजर रोज शेठजींना आणि त्यांच्या घरच्यांना त्रास देऊ लागली. कधी ती किचनमध्ये जाऊन दूध प्यायची, तर कधी खाण्यापिण्याच्या वस्तू खाली पाडायची आणि कधी कधी तर त्यांच्याच घरात शी करायची. अशा प्रकारे ती मांजर घरातल्या सगळ्यांना कशा ना कशा प्रकारे त्रास देऊ लागली. एके दिवशी शेठजींची बायको टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी टाकत होती. तेव्हा तिला किचनमध्ये मांजर जाताना दिसली आणि तिने टेरेसवरून मांजराला बादली फेकून मारली. त्यावेळी तिथून नेमके सेठजी चालले होते. ती बादली डायरेक्ट सेठजींच्या डोक्यात पडली आणि त्यांच्या डोक्याला टेंगूळ आले. सेठजी खालूनच ओरडले, अरे भगवान, मी तुझे काय बिघडवले आहे म्हणून तू माझ्या डोक्यात बादली फेकली. सेठानी बोलले की मी तिथून मांजर जाताना पाहिली म्हणून मी तिला बादली फेकून मारली, पण नेमकी ती तुम्हाला लागली. दुसऱ्या दिवशी सेठजींची सून किचनमध्ये चपाती बनवत होती आणि तिला बाहेर मांजर फिरताना दिसली. तेव्हा शेठजीच्या सुनेने मांजरीला लाटणे फेकून मारले. योगायोगाने शेठजी सुद्धा त्याच मांजरीला मारायला चालले होते आणि नेमके ते लाटणे शेठजींना पाठीवर लागले. हे पाहून शेठजींची सून खूपच घाबरली आणि घरातील सर्व लोक जमा झाले. शेठजींची सून म्हणाली, मी मांजरीला मारण्यासाठी लाटणे फेकले होते, पण ते चुकून तुम्हाला लागले. प्लीज मला माफ करा. आता सेठजी विचार करू लागले की या मांजरीला मारण्याच्या भानगडीत घरच्यांनी मलाच मारू नये म्हणजे झालं. आणि एके दिवशी ती मांजर सकाळी चुपचाप सेठजींच्या घरात बसली होती. नेमकी सेठजींनी तिला पाहिले. सेठजींच्या डोक्यात त्या मांजराबद्दल आधीच राग होता. ह्या मांजरीने आपल्याला खूपच त्रास दिलेला आहे. आता काही झाले तरी हिला सोडायचे नाही. आज हिचं काम तमाम करायचं. असा विचार करून सेठजींनी एक मोठं पातेलं उचलून त्या मांजरीला मारले.
ती मांजर तेथेच बेशुद्ध पडली. पण सर्वांना वाटले मांजर मेली. त्याचवेळी साधूबाबा सुद्धा तेथे दान घेण्यासाठी आले होते. साधूबाबांनी हे सर्व पाहिले आणि म्हणाले, सेठजी, हे तुम्ही काय केले? महापाप केले तुम्ही, महापाप. आपल्या धर्मग्रंथात मांजर मारणे हे खूप मोठे पाप आहे. जो मांजर मारतो तो नरकात जातो. तुमच्यावर खूप मोठं संकट येणार आहे. हे सर्व ऐकून सेठजी घाबरले आणि साधूबाबाला म्हणाले, बाबा, या पापाचं काहीतरी प्रायश्चित्त असेल ना? प्लीज ते मला सांगा. तर साधूबाबा म्हणाले, मला आत्ता सांगता येणार नाही, पोथीत बघून सांगतो. असे म्हणत साधूबाबांनी आपल्या पिशवीतून पोथी बाहेर काढली आणि त्यात ते पाहू लागले. पोथीत बघून साधूबाबा म्हणाले, सेठजी, या महापापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी तुम्हाला 1 मन पीठ, 1 मन तांदूळ, 1 मन डाळ, 1 मन तूप, 1 मन तेल, 1 मन गूळ आणि मांजराच्या वजनाइतके सोने दान करावे लागेल. हे सर्व ऐकून कंजूस शेठजींना तर चक्करच आली. मग ते शुद्धीवर आल्यावर म्हणाले, बाबा, एक छोटीशी मांजर मारली म्हणून एवढे दान द्यावे लागेल? साधूबाबा म्हणाले, जर तुम्हाला नरकातील यातनापासून वाचायचं असेल तर तुम्हाला इतकं दान द्यावंच लागेल. शेवटी रडत खडत नाखुश मनाने ते दान देण्यास तयार झाले. त्याच वेळी त्यांनी मांजराला उचलले आणि तिचे वजन केले. सर्व वस्तूंची यादी तयार केली आणि सेठजी दानासाठी वस्तू विकत घेण्यासाठी बाजारात गेले. साधूबाबांच्या सल्ल्यानुसार सर्व वस्तू खरेदी करून सेठजी साधूबाबांच्या घरी गेले आणि संकल्प करून त्यांनी त्या सर्व वस्तू त्यांना दान केल्या. नंतर सेठजी आपल्या घरी परत आले तेव्हा ते मांजर अजूनही तेथेच पडलेले दिसले. ते मांजर पाहून त्यांनी मनातल्या मनात विचार केला, या मनूस मांजरामुळे माझे एवढे मोठे नुकसान झाले. आत्ताच हिला उचलतो आणि बाहेर फेकून देतो. शेठजींनी मांजर उचलताच मांजर शुद्धीवर आले आणि मांजर म्याव म्याव करत शेठजींच्या हातातून निसटले. हे बघून सेठजी मोठमोठ्याने रडू लागले. या मांजरीमुळे माझे लाखो रुपये खर्च झाले आणि वरून ही मांजर पण मेली नाही. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.